कोपर खैरणे प्रभाग समितीच्या अध्यक्षा चंद्रभागा मोरे यांनी सोमवारी पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी परिसरातील विविध भागांची पाहणी केली। गेल्या वर्षी ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली होती त्या सर्व ठिकाणांना त्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी सिवेज लाईन, नाले तसेच अंडरपासची स्वच्छता आणि गाळ काढण्याची कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासनानं विशेष खबरदारी घ्यावी असे त्यांनी सांगितले। चंद्रभागा मोरे यांनी सांगितले की पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आलेल्या कामांपैकी सुमारे 85% काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्यात येतील। आज माझ्यासोबत विभाग अधिकारी त्याचप्रमाणे डेप्युटी इंजिनियर अधिकारी या सर्वांसोबत आम्ही पावसाळी दौरा केलेला आहे। तर आमच्या निर्देशनात असं आले जिथे जिथे समजा आता सभेमध्ये ते हे पाईप टाकायचं ते पाणी काढायसाठी किंवा सेक्टर 8 मध्ये आता आम्ही राफानेकच्या मागे तिथे पाणी साठतं त्याची पाहणी केली। तिथे काय काय आढळलं ते आम्ही साफसफाई करण्यासाठी सांगितलेलं आहे, आदेश दिले। त्याचप्रमाणे आता रेल्वे स्टेशनची आपण पाहणी केली, त्याची सोयी स्वच्छता करण्याचे आपण आदेश दिलेले आहेत। आणि काही ठिकाणी पावसाळी गटर साफ झालेले आहेत पण ते योग्यरीत्याने झालेत की नाही हे आमचं पाहणी दौरा आहे। तसंच काही ठिकाणी अजून आम्ही जसं सेक्टर 1 मध्ये जिथे जिथे पाणी भरतं तिथे तिथे काय करता येईल ह्याची आम्ही सुविधा करतो, कारण नागरिकांना पुढे पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी काम झालेलं आहे। बऱ्यापैकी कामं झालेली आहेत, राहिली असेल थोडीफार ती आता पूर्ण होतील या 5-8 दिवसामध्ये करतील पूर्ण। आणि जिथे आम्हाला आढळले की इथे स्वच्छता नाही आहे तिथे आम्ही सांगितले तातडीने काम करायला। नाही साचणार हीच आमची इच्छा आहे आणि आम्हाला ते पूर्ण करायचं आहे, दाखवायचं आहे करून आम्हाला की पाणी कुठेही साचलं नाही म्हणून। बरोबर आहे ना? माझ्याबरोबर आपले विभाग अधिकारी आहेत ते पण सांगतील तुम्हाला। 85% जवळजवळ काम झालेलं आहे आणि उर्वरित जे काम आहे माननीय अध्यक्ष महोदय यांनी सूचित केल्यानुसार ते काही राहिलेलं असेल तर ते पण आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि करूनच घेऊ 15 तारखेच्या आतमध्ये। महापौरांचा दौरा होण्याच्या आधी काम पूर्ण होणार? नक्की नक्की नक्की।